सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या पाठपुराव्याला यश। तारळी धरणातून अरफळ कालव्यात पाणी सुरू। धोम, कन्हेर, उरमोडी, तारळी तसेच टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प, ताकरी व मैसाळ उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीवरील सिंचन अनुषंगाने कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात पार पडली। वाढत्या उन्हाची तीव्रता आणि प्रकल्पात उपलब्ध असणारा पाणीसाठा या संदर्भात पाणी वाटपाचे योग्य नियोजन करणं, शेतीसाठी आवश्यक लागणारे पाणी आणि नागरिकांना पिण्यासाठी लागणारे पाणी याचं योग्य नियोजन व वापर व्हावा या अनुषंगाने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यावर अरफळ कालव्यात बुधवार दिनांक 26 पासून तारळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। आम्हा सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांनी दिली आहे। त्याचबरोबर टेंभू योजनेतील ट्रान्सफॉर्म रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळे आवर्तन बंद पडत आहे, ते तातडीने बदलून यावेत। तसेच प्रकल्पातील पाणी साठाचा आढावा घेऊन आवर्तनाचं नियोजन निश्चित करण्यात यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आलेली आहे। यावेळी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत दिली आहे। या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेट।